पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे खूप वरती मी जाणार नाहीये. या मधल्या बेचक्यापर्यंत वरती जाते आणि घळाने वरचे जे आंबे आहेत ते आता काढते. वर जाऊ काय तू? ह्या बेचक्यात जाऊ? जा ना, बसाय तिथे बेचक्यात. हा बस, आता घे घळ. एकानं जड झालं. वाव, मस्त मस्त फळ. पडू नको फक्त. शाबास. झाला गळ. आलं बुवा. हा आगे उतरवून. ह्या फांदीवर यायला पाहिजे होतं इकडनं बघून. सणसणच चढलास की एकदम. येऊ दे जरा सारखं सारखं जरा. थांब 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 थांब. हा सोड.
या फांदीच्या इथे भरपूर आंबे आहेत, पण ओंबील आहेत त्यामुळं जाता येत नाहीये. आमच्याकडचा आंबा थोडा उशिरा येतो, मार्च एप्रिलच्या दरम्यान येतो. तरीसुद्धा पहिला आंबा काढून आम्ही त्याचा मार्केटला पाठवला. आत्ताचा हा आंबा आहे, हा दुसऱ्या उपऱ्याचा आहे. पाऊस चालू झाल्यामुळं आता तो आम्ही सगळा आंबा काढलेला आहे. किती छान आंबा आहे तुम्ही बघू शकता. घर आणखीन गोठा याच्यामध्ये ही हापूस आंब्याची झाडं लावलेली आहेत. सर्वसाधारण ह्या झाडांना लावून 25 वर्ष झाली. त्याचबरोबर इथे पायरी, रायवळ आंब्याची झाडं, नंतर बारमाही काही नवीन कलमं लावलेली आहेत. या झाडांवरती कुठल्याही प्रकारचं रासायनिक फवारणी केलेली नाही आहे किंवा रासायनिक खतंही वापरलेली नाहीत. गुरांपासून जे शेण असतं ते आम्ही शेणक्या तयार करून घेतो. 3-3 वर्ष ते शेण कुजत ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर त्यापासून होणारं शेणखत त्याच्यावरती सगळी झाडं आम्ही पोसतो ते पूर्णतः. इतकं उभं नाही घर काय घर मागं ओढ ना जरा आंबा आल्यानंतर. उचल वरती, घर उचल जरा वरती. हां आता सरळ कर, घर होतील का? हां मग आता माग वाढत ओढ. एक एक घेणार खाली काढून. हां आणि होय असं तो काढून बघतो काय सांगायच्या आधारानं. उचल जरा वरती. हां त्याच्या वरती. हा 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 वा वा. तयार झाले. हळू हा. आंबे एकदम तयार झालेले होते त्यामुळं लगेच निघाले. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळी आत्ते भावंड आम्ही जुन्या घरी एकत्र जमायचो तेव्हा भरपूर धमाल करायचो, दंगा करायचो आणि तेव्हा भरपूर आंबे खायचो, वेगवेगळ्या प्रकारचे खायचो. घराला लागूनच रायवळचं झाड होतं एक उंच, भरपूर असे बिट्टी आंबे होते. खूप खच पडलेला असायचा. घरामध्ये हापूस आंब्याची आडी लावलेली असायची, शिवाय पोतं भरून रायवळ आंबे असे ठेवलेले असायचे आणि दुपारच्या वेळेला वाळवणं घातलेली असायची आणि माकडं खूप यायची तेव्हा. तर आम्हाला बाहेर ते राखायला बसवलेलं असायचं आणि सगळेजण झोपलेले असल्यामुळे काही दंगा करू शकायचो नाही. तर बसून काय करणार, त्यामुळे आम्ही आंबे खायचो. म्हणजे गोड लागला तर खायचा, नाही तर टाकून द्यायचा, असं आम्ही करायचो. पण नकळत भरपूर आंबे तेव्हा वेगवेगळ्या आंब्याची चव चाखली गेली. म्हणजे आम्ही पोहायला जेव्हा जायचो तर तेव्हा वाटेवरती जे कुठलं आंब्याचं झाड असेल खाली आंबा पडलेला दिसला तर तो खायचा. खोबरी आंबा मला खूप आवडायचा. तर तेव्हा नकळत खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे खाल्ले गेले आणि आत्ता सुद्धा इथे जी काही आमची आमराई आहे तर माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी, आईनं जे काही राधाजी इथे तेव्हा ही जेव्हा झाडं लावली तेव्हा ती पाणी घालायला यायची. तर या सगळ्यांमुळं मला आजही इथल्या आंब्याची चव चाखता येते आणि मला पुन्हा बालपण माझं जगता येतंय.
अडकलो. ये शाबाश. हाँ. आमच्याकडे हापूस आंब्याबरोबरच इथे वेगवेगळ्या आंब्याच्या जातींची झाडं सुद्धा लावलेली आहेत. म्हणजे पायरी आहे, त्यानंतर केशर आहे, तिकडे रायवळ आंबा आहे, बिटकी आंबा असतो तो, तोतापुरीचं झाड लावलेलं आहे आणि काही नवीन जी झाडं लावलेली आहेत त्यामध्ये सुद्धा काही गावठी आंब्याची झाडं लावलेली आहेत. हा आता शेवटचा लॉट आहे. आता पाऊस सुरू होईल त्यामुळं वरच्या बाजूचे जे आंबे आहेत थोडेफार ते तसेच पक्ष्यांसाठी ठेवणार आहोत आणि आधीचा लॉट विक्रीसाठी पाठवला होता. त्यातले काही आंबे आता घरामध्ये आढी लावून ठेवलेले आहेत, पिक्की आहेत, तेही तुम्हाला दाखवते. आजकाल आपला भर असतो हापूस आंबा खाण्यावरती, कारण भरपूर गर असतो त्याच्यामध्ये, रसाळ आंबा आहे. पण त्याचबरोबर आपण गावठी आंबे सुद्धा खाल्ले पाहिजेत असं मला वाटतं. कारण प्रत्येक आंब्याची एक खासियत असते आणि प्रत्येक प्रांतातले आंबे वेगळे असतात, त्याची चव, त्याचा स्वाद वेगळा असतो. तर मार्चपासून जूनपर्यंत जो काही आंब्याचा जो सीझन असतो तर त्या काळामध्ये आपण हापूस पायरीसोबतच इतरही गावठी आंबे त्यांची चव चाखली पाहिजे असं मला वाटतं. आणि जसं हापूस आंब्याची लागवड केली जाते तर त्याचप्रमाणे गावठी आंब्याची झाडंसुद्धा आपण लावली पाहिजेत. म्हणजे तुम्ही बिटकी आंबा आणला, तो खाल्ला तर त्याची कोयर जशी घालून तुम्ही जवळपास कुठेही ते झाड लावू शकता. भरपूर पक्षी येतात त्या झाडांवरती. आणि खोबरी आंबा असेल, भोपळी आंबा असेल, अशी झाडं लावली गेली पाहिजेत, जेणेकरून ही झाडं हे आंब्याचे प्रकार, ह्या जाती आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा माहिती होतील. तर आता हे आंबे मी घरी घेऊन जाते आणि आढीला लावते. तर हा पेंडा आहे, हा आता मी घरी घेऊन चालली आहे, कारण जे आत्ता काढलेले आंबे आहेत ते गवतावरती असे लावून ठेवायचे, आढी लावून ठेवायचे. थोडं गवत आहे ऑलरेडी घरी,
तर आता पुरत्या 4 पेंड्या घेऊन चाललेली आहे मी. हे आंबे आता लावून घेते. इथे गवत पसरलेलं आहे. आणि हे जे आंबे आहेत हे आधीच्या लॉट मधले आहेत. हे आता बऱ्यापैकी पिकलेले आहेत. त्यामुळे संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे बॉक्स मध्ये पॅक करून पाठवायचे आहे. तर आता हे मी लावून घेते. पाऊस येईल असं वाटतं. गडगडत असता मस्त मोठं फळ आहे. हे माझ्यासाठी ठेवणार मी. पिकलेली मस्त पाव मारणार. हो जबरदस्त. हे आता जे काढलेले आंबे आहेत त्याला फक्त अडीसाठी म्हणून जास्त गवत लावलेलं आहे आणि गरम हवा म्हणून झाकून ठेवतोय पोतं. ते बाकीच्याला काय आता अजून गवत घालायची आवश्यकता नाही, कारण हवा तशी गरम आहे आणि तशी गरम आहे. पिकतायत पटकन आंबे. दोन डझनाचे असे बॉक्स भरून तयार आहेत आणि हे आता आम्ही विक्रीसाठी शेवटचा लॉट पाठवणार आहोत. आंबट लागला हा? आंबट लागला काय? अय आवडला काय? आवडला? आवडला? काय आहे मागे हातात? काय आहे माझ्या? काय आहे? कापक संपवला ना आंबा लगेच संपला.
ओरडते बघ त्यात. हा कालच्या पावसानं पडलेला आंबा आहे आणि आमच्याकडचा पूर्णपणे नैसर्गिक आंबा असतो. कुठलंही रासायनिक औषध वगैरे त्याच्यावरती फवारलेली नसतात. त्यामुळे आंबा हा सालासकट खाल्ला तरी सुद्धा चालतो. कसला भारी लागतोय. वाव. मस्त आहे, गोड आहे.